दरम्यान कालच्या बैठकीनंतर सत्ता स्थापना नाट्याचा दुसरा अंक आज मुंबईत रंगणार आहे। महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज मुंबईत पुन्हा एकदा बैठक होणार आहे। अमित शहांनी केलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल आज या बैठकीमध्ये चर्चा होईल। येत्या 2 दिवसात महाराष्ट्रात निरीक्षक येतील, त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, शपथविधी कधी होणार हे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे। या संदर्भात अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी। अभिषेक, कालचं एक महत्त्वाचं नाटकाचा पहिला अंक पार पडला असं म्हणूया, पण त्याचा दुसरा अंक आज होणार असं कळतंय मुंबईमध्ये। आज ही बैठक कधी होईल आणि कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे? नक्कीच काल जर आपण पाहायचं तर अमित शहा यांच्या इथं ही बैठक आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती। एकूणच मुख्यमंत्री पदासंदर्भात चर्चा झालेली आहे आणि त्यावर अंतिम शिक्कामोर्तब हे जेव्हा आमदारांची बैठक होईल तेव्हा आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं देखील सध्या तरी आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे। एकूणच आजच्या बैठकीमध्ये जर का पाहायचं तर एकूण जे काही मंत्रिपदं आहेत त्या मंत्रिपदासंदर्भात चर्चा जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळू शकते। कोणाला कोणतं खातं कोणत्या पक्षाकडे राहील या संदर्भात अंतिम स्वरूप जे आहे ते आपल्याला येताना पाहायला मिळेल। मात्र जर कालच्या बैठकीत पाहायचं तर या संदर्भात काही जे प्रमुख खाती आहेत त्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे। गृह असेल, अर्थ असेल किंवा नगरविकास असेल या संदर्भात चर्चा देखील झालेली आहे आणि त्या संदर्भात देखील अंतिम निश्चिती ही आज आपल्याला स्पष्टपणे येताना पाहायला मिळेल। एकूणच बैठकीचा संदर्भ जर का पाहायचा तर दुपारनंतर ही बैठक आपल्याला होताना पाहायला मिळू शकेल। एकूण सध्या जर पाहायचं तर अद्यापपर्यंत वेळ या बैठकीची निश्चित झालेली नाही आहे, त्यामुळे ही बैठक होणार आहे। तिघही नेते हे या बैठकीसाठी बसतील आणि एकूणच नेमकं कशा प्रकारे खातेवाटप आणि बाकी इतर गोष्टी असेल त्या संदर्भात आपल्याला चर्चा जी आहे ती आपल्याला या बैठकीमध्ये होताना दिसेल। अभिषेक, वेळोवेळी या बैठकीबद्दल अपडेट घेतच राहू। धन्यवाद आपल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।